ठाकरे गटाचे 2 खासदार हे संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। विकासाच्या मुद्द्यावरून खासदार पाठिंबा देण्यास तयार असल्याचं या ठिकाणी म्हस्के म्हणालेत। तर आणखी 6 खासदार मिळून आमच्या सोबत ते येतील असंही यावेळी नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधलेला आहे। डिस्क्वालिफिकेशनचा विषय आहे, कशा पद्धतीने करायचं त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे खासदार सुद्धा आमच्या समवेत आम्ही आणतो आणि लवकरात लवकर नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या फोन लाईन वरून आहेत। सुषमाजी, आपण पाहतो एकूणच आउटगोइंग आणि इनकमिंग सध्या त्या चर्चा सुरू आहे। ठाकरे गटाचे 2 खासदार संपर्कात असल्याचा दावा या ठिकाणी नरेश म्हस्केंनी केलाय, कसं पाहताय? आपल्याकडे जर कुणाचं लक्ष जात नसेल तर थोडी आदळआपट केली पाहिजे, किंचाळलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, आक्रस्ताळेपणा केला पाहिजे, म्हणजे इतरांचं लक्ष जाईल असं काही बाळांना वाटतं। नरेश म्हस्केंचे हे जे सगळे बालिश चाळे आहेत, हे बालिश चाळे मंत्रिमंडळामध्ये आपल्याही नावाची चर्चा व्हावी आणि आपणही कसे वफादार आहोत हे सांगण्यासाठी एक लांगुल चालन करण्याचा प्रयत्न आहे। पण मुळात नरेश म्हस्के सारख्या छिछोर आणि थिल्लर माणसांना कळलं पाहिजे की आता आपण खासदार झालो आहोत। खासदार झाल्यावर तरी हा आपला थिल्लरपणा त्यांनी सोडला पाहिजे आणि अत्यंत गांभीर्याने काही स्टेटमेंट केले पाहिजे। जर त्यांच्या बोलण्यात काही व्हॅलिड आणि सॉलिड मुद्दे असतील तर त्यांनी निश्चितपणे जे कोणी 2, 4, 5, 6 किंवा अगदी सगळेच जर काही नावं असतील तर ती नावं सुद्धा त्यांनी जाहीर केली पाहिजे। सुषमाजी, शिंदे गटाचे सुद्धा काही आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, त्या संदर्भात काय तथ्य आहे, काय सांगाल? नाही, त्यावर आम्ही कालही म्हटलं, मी बोलले, त्यावर सचिन भाऊ आहेर बोलले, त्यावर राऊत साहेब बोलले की बाबा आमच्यापर्यंत अशी कुठलीही माहिती नाहीये की कोणी संपर्कात आहे किंवा नाही, आणि त्याच्यावर भूमिका काय घ्यायची ती भूमिका सुद्धा पक्षप्रमुखांकडून स्पष्ट झालेली आहे। त्यामुळे त्या बोलण्याला काही म्हणजे त्याच्यावर काही बोलायची गरजच नाहीये। परंतु आता जे काही केलं, आता जे नरेश म्हस्के जे काही बोलले तर ते फक्त आणि फक्त लक्ष वेधून घेण्याचा प्रकार आहे मंत्रिमंडळ विस्तारात। परंतु मी आपल्याला खात्रीने सांगते, एकनाथ शिंदे म्हणजे जर एखाद दुसरं मंत्रिपद मिळणार असेल किंवा एकच मंत्रिपद मिळणार असेल तर एकनाथ शिंदेचं मन इतकं मोठं नाहीये की आपला मुलगा श्रीकांत शिंदेला सोडून ते म्हस्केंना वगैरे कुणाला तरी मंत्रिपद देतील। त्यामुळे नरेश म्हस्केने कितीही पाय आपटले, किंचाळलं, लक्ष वेधून घेण्यासाठी अशी काहीही भन्नाट वक्तव्य जरी केली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि त्यांच्या बोलण्यामुळे आमच्यामध्येही कुठलीही शंका, वाद, काहूर, कारण म्हस्केंच्या बोलण्यावरून आम्ही विचार करणं म्हणजे आमच्या बुद्ध्यांकावर प्रश्नचिन्ह लागेल। अगदीच सुषमाजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। आपण पाहतो आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आणि त्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी साम टीव्हीला ही प्रतिक्रिया दिलेली आहे।